निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 45 आणि 46. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणाच्या म्हणण्याप्रमाणे माझा धर्म नाही, म्हणजे माझा स्वरूप धर्म नाही. माझा स्वरूप धर्म हा स्वयंसिद्ध आहे, आयता आहे. ज्याला कुठल्याही स्वभावाचा वास नाही, अशी जी स्थिती, तीच सद्गुरूंची स्वरूप स्थिती आहे आणि तीच माझी पण आहे. जेव्हा नित्य सत्य स्वरूपाची जागृती असते, तेव्हा तेथे कोणत्याही अनुभवाला टिकण्याला अजिबात जागा नसते. स्वरूप स्थितीत दुसरे म्हणून असे काहीच जाणवत नाही, म्हणून तेथे कोणत्याही भयाला सुद्धा जागा नाही, त्याला वावच नाही. किंबहुना आपण आपल्यालाही जाणत नाही, कारण आपण जाणीव मात्रच आहोत. त्यामुळे जाणीवच जाणीवीला कशी काय जाणणार? पण हे सर्व न कळाल्यामुळे या न कळण्याची जागा अज्ञानाने घेतली आहे, मोहाने घेतली आहे आणि त्यांनीच आपले बस्तान असे आपल्यात दृढ केले आहे. मोह म्हणजे एखादी गोष्ट अधिकाधिक हवी, हे आपले जे अधिक मागणे आहे, त्याची गुलामगिरी मग आपल्याला ही करावीच लागते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. मग तो नवरा असो, बायको असो, मालक असो, देव असला तरी हे फक्त ओळखा. लगेच या विरुद्ध बंड पुकारू नका. फक्त ओळखा आणि ओळखा, कारण जाणा आणि मुक्त व्हा. तुम्हाला तुम्ही पाहिजे, पण तुम्हाला तुमचे हे पाहिजे पण मात्र भोगता येणार नाही, कारण असणेपणच असणेपणाला कसे भोगणार? कळतेपणाने कळणाऱ्याला काही कळत नाही. काही कळण्यापूर्वीच जे अकळपणे आहे, त्यालाच हे कळते. तुम्ही ज्याचे रक्षण कराल, जे जीवापलीकडे जपाल, श्री निसर्गदत्त महाराज यांच्या शब्दात जे तुम्ही पाळून ठेवाल, असे तुमच्याकडे तुमचे म्हणून काहीच नाही. म्हणून परमार्थाचे एकूण सार काय? स्वतःचे सत्यत्व आणि असत्यत्व स्वतः शोधून काढणे. जेवढे शोधता आले तेवढे असत्य ते आपोआपच टाकल्या जाईल. ही प्रक्रिया सतत चालू ठेवा. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू सध्या स्वतःला जे समजतोस ते तू नाहीस, हेच शोधत राहा. याच गुरुवचनाचे तंतोतंत पालन करणे हाच खरा परमार्थ. याचीच परिणिती आपोआप मी ते आहे यात होईल, म्हणजे आय एम दॅट. पण इथे आय आणि दॅट वेगळे नाहीत, तर मी तेच आहे. मी ब्रह्म आहे असे नाही, तर मीच ब्रह्म असे. नर्तक व नृत्य एकच. नर्तकाचे नृत्य असे नाही, म्हणजे नर्तक वेगळा आणि नृत्य वेगळा असे नाही. मी वेगळा, ब्रह्म वेगळे, पण वेगळा मी ब्रह्म आहे असे नाही. म्हणजे हा राहूनच आहे, ब नाही, तर अच हा ब आहे असे. कुणाचाही तुमची ज्यावेळी अंत झाला असे वाटते, त्यावेळी त्या अंतकाळी केवळ काळ संपतो, जो तुमच्या जन्माबरोबर आलेला असतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात,
बाळाचा जन्म होत नाही तर काळाचा जन्म होतो. आता अंतकाळ, काळ संपला याचेच साक्षी रहा. तू जसाच्या तसाच आहेस, पण काळ संपला असणेपणाने असलेला तू मात्र संपलेला नाहीस. आपणाला देह आणि प्राण जाणवतो, इंद्रिय ज्ञान जाणवते, पण देह इंद्रिये प्राण यांना आपण जाणवत नाही ना. ते तर आपल्याला साधे ओळखत पण नाहीत. याचाच निवाडा झाला पाहिजे. श्री महाराज म्हणतात, मिठाचा खडा जसा जसा समुद्राच्या पाण्यात विरघळतो तसा प्राण मंद मंद होऊन समग्र अस्तित्वात अंतकाळी मंद मंद होतच जायला हवा. कुठल्याही प्रतिकार न करता, मरतो मरतो म्हणून टाचा न घासता, मरण हाच सर्व सुखाचा सोहळा, वाढता ब्रह्मानंद असे वाटायला हवे, असे व्हायला हवे. भाग 46. मी आहे असे मला ज्ञान आहे, म्हणूनच मला जग असल्याचेही ज्ञान आहे. ही दोन्ही एकदमच म्हणजे युगपत येतात. माझ्या जन्माच्या निमित्ताने जगाचा पण जन्म झाला आहे. हे सर्व कळण्याकरता एकच अट आहे. ती अट ही की मी देह नाही, न स्थूल देह, न सूक्ष्म देह, न कारण देह, न पंचकोश, मन, बुद्धी, अहंकार, चित्त वगैरे वगैरे काहीही नाही. हे सर्व कारण हे सर्व माझ्याच प्रकाशाने प्रकाशित होत आहे. त्यांना माझ्या व्यतिरिक्त वेगळे स्वतंत्र असे अस्तित्व नाही. ते माझ्या प्रकाशावरच अवलंबून आहेत, आणि जे जे कशावर तरी अवलंबून असते ते वेगळे आणि स्वतंत्र असे कधीच राहू शकत नाही. म्हणूनच त्याला मिथ्या असे म्हणतात. ह्या गुरुवचनाला हृदय मनाशी घट्ट धरून याच्याच चिंतन मननाचे महत्व कळणे महत्वाचे आहे. महत्व कळले की जे की मनापासूनच असते, मग सर्व आपोआप होते. हे महत्व दुसऱ्याकडून पटवून घेऊ नये, ते तकलादू राहील. देहयष्टी हे स्वरूप नव्हे, माझे रूप नाही. देह सर्वांचेच देह हे आपापल्या ठिकाणी असून ते केवळ आपलाच किंवा आपापलाच शरीर धर्माचे पालन करत राहतात. तुमचे तर ते ऐकतच नाही. तुम्हीच देहाला माझा देह असे म्हणता. कोणताच देह, पंचकोश, अंतःकरण, चतुष्टय असणारा तुम्हाला ओळखतच नाही, कारण तुम्ही त्याचे प्रकाशक आहात. हे त्यांना माहीत नाही. ते स्वतःलाच आपणच समजतात, वेगळे, स्वतंत्र, आणि तुम्ही देह म्हणजेच मी म्हणून त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर राहत नाही. देहयष्टी मी नाही असे म्हणणाराच माझ्याच मुळे जग आहे असे म्हणू शकतो. देहयष्टी मी नाही असे म्हणणारा माझ्यामुळे जग आहे असे म्हणू शकतो, व मी जगात नसून जग माझ्यात आहे हे तो जाणतो. बाकी सगळे जग माझ्या जन्माच्या अगोदरचे आहे, कारण आई वडील अगोदर होतेच, म्हणून अगोदरपासून तयार असलेल्या जगातच आम्ही जन्म घेतला आहे ना, असे सर्वांना वाटते. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी म्हणजे जग व जग म्हणजेच मी. माझ्या बाहेर काहीच नाही, माझ्याच आत सर्व आहे, म्हणजेच मी आपोआपच जगत जीवन आहे. वस्तुतः मला आत बाहेर असा कोणताच भेद नाही. हे केवळ सांगण्याकरता बोलावे लागते की माझ्या आत किंवा माझ्या बाहेर. हे समजावून सांगण्याच्या दृष्टीने आहे, इतकेच लक्षात ठेवणे महत्वाचे. आपण असल्याची जाणीव राहावी, म्हणजे माझे असणे पण राहावे असे जे वाटते, तीच खरी गुणमाया, तीच खरी मूळ माया, मूळ भक्ती, मूळ प्रेम. यालाच महाराज चिदाकाश म्हणतात.
मी तेच आहे, आय एम दॅट असे म्हणण्यापेक्षा मी आहेच आहे असे म्हणा. म्हणजे मी आहे व मी ते आहे अशी द्वैत भूमिका राहणार नाही. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 45 आणि 46